हॅलो एव्हरीवन, ICT ट्रेनर यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत की व्ह्यू टॅबचा नक्की मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये कशा पद्धतीने उपयोग होतो, म्हणजे व्ह्यू टॅबमध्ये नक्की आहे काय, तर हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्ह्यू टॅबमध्ये या प्रथम व्ह्यूज ग्रुपमध्ये रीड मोड, प्रिंट लेआउट, वेब लेआउट, आउटलाइन, ड्राफ्ट हे ऑप्शन्स आहेत। नंतर तुम्हाला ते पेज त्या तुमच्या डॉक्युमेंटला रूलर डिस्प्ले करायचा आहे का, ग्रिड लाईन शो करायची आहे का, किंवा नेव्हिगेशन पेन शो करायचा आहे का, तर शोज ग्रुपमध्ये तुम्हाला ते ऑप्शन्स अवेलेबल आहेत। त्याच्यानंतर झूम हा एक ऑप्शन आहे, त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं डॉक्युमेंट झूम इन किंवा झूम आउट करू शकता। त्याच पद्धतीने तुमचं डॉक्युमेंट तुम्ही वन पेज किंवा मल्टिपल पेजेसमध्ये सुद्धा डिस्प्ले करू शकता। इवन त्या पेजची विड्थ सुद्धा तुम्ही चेक करू शकता। तर आपण प्रॅक्टिकली पाहूयात। हा आहे व्ह्यू टॅब आणि या व्ह्यू टॅबमध्ये बाय डिफॉल्ट हे जे डॉक्युमेंट आहे ते प्रिंट लेआउटमध्ये डिस्प्ले झालेलं आहे। आता हेच प्रिंट लेआउटमध्ये जे डिस्प्ले झालेलं डॉक्युमेंट आहे ते तुम्हाला रीड मोडमध्ये डिस्प्ले करायचं आहे। तर सेम व्ह्यू टॅबमध्ये क्लिक करा आणि हा फर्स्ट ऑप्शन आहे रीड मोड। रीड मोडवरती क्लिक केल्याबरोबर तुमचं डॉक्युमेंट हे रीड मोडमध्ये डिस्प्ले होईल। आता या रीड मोडमध्ये हा टूल्स ऑप्शन एक आहे आणि व्ह्यू ऑप्शन एक आहे। तर टूल्स ऑप्शनमध्ये काय आहे, फाइंड ऑप्शन। फाइंड म्हणजे काय, तर दिलेल्या या इन्फॉर्मेशनमध्ये एखादा वर्ड जर तुम्हाला फाइंड आउट करायचा असेल तर या फाइंड ऑप्शनचा तुम्ही यूज करू शकता। आता इथे मी हा शब्द टाईप केलेला आहे, त्याच्यामुळे माझ्या ह्या इन्फॉर्मेशन शब्द हा येलो कलरमध्ये हायलाईट झालेला आहे। याच्या ऐवजी जर तुम्हाला शब्द या ऐवजी दुसरा कुठला एखादा वर्ड जर हायलाइट करायचा असेल तर तुम्ही तो शब्द इथे टाईप करू शकता। नेव्हिगेशन पेनमध्ये काय हा शब्द मी टाईप करते। आता काय टाईप केल्याबरोबर या पॅराग्राफमध्ये या इन्फॉर्मेशनमध्ये इथे हा माझा काय हा वर्ड आहे, सो हा येलो कलरमध्ये हायलाइट झालेला आहे। म्हणजे काय, तर टूल्समधून ज्यावेळेला फाइंड ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करता त्यावेळेला त्या पॅराग्राफमध्ये जो काही वर्ड तुम्हाला फाइंड आउट करायचा असेल तो तुम्ही टाईप करू शकता। नेक्स्ट या व्ह्यू टॅबमध्ये आहे की तुम्हाला जर पेजचा कलर चेंज करायचा असेल तर या व्ह्यू टूलमध्ये गेल्यानंतर पेज कलर ऑप्शन आहे, तर तिथून तुम्ही पेज कलर तुम्ही चेंज करू शकता। ठीक आहे। आता या व्ह्यूज टॅबमध्ये लेआउट ऑप्शन एक आहे। लेआउट म्हणजे काय, जे आत्ता तुम्हाला इन्फॉर्मेशन दिसते ही कॉलम लेआउटमध्ये आहे। तिथेच मी जर पेपर लेआउट केलं तर ही इन्फॉर्मेशन पेपर लेआउटमध्ये डिस्प्ले होईल। पुन्हा एकदा व्ह्यू टॅबमध्ये क्लिक करा आणि लेआउटमध्ये कॉलम लेआउट सिलेक्ट केल्याबरोबर तुमची इन्फॉर्मेशन कॉलम लेआउटमध्ये डिस्प्ले होईल। आता तुम्हाला रीड मोड हा ऑप्शन कॅन्सल करायचा असेल तर व्ह्यू टॅबमध्ये हा फर्स्ट ऑप्शन आहे एडिट डॉक्युमेंट। एडिट डॉक्युमेंटवरती क्लिक केल्याबरोबर तुमचं जे प्रिव्हियस डॉक्युमेंट होतं ते ॲज इट इज तुम्हाला ओपन झालेलं दिसून येईल। आता वेब लेआउट हा आहे वेब लेआउट। वेब लेआउट म्हणजे फुल स्क्रीनमध्ये तुम्हाला ती इन्फॉर्मेशन डिस्प्ले होते। नेक्स्ट आहे आउटलाईन। ज्यावेळेला मी आता आउटलाईनवरती क्लिक करते त्यावेळेला वेब लेआउटच्या ऐवजी ही आउटलाईनमध्ये इन्फॉर्मेशन कन्वर्ट झाली आणि इथे हा क्लोज आउटलाईन व्ह्यू ऑप्शन आहे, इथून तुम्ही आउटलाईन क्लोज करू शकता। नेक्स्ट व्ह्यू टॅबमध्येच जर तुम्हाला तुमच्या इन्फॉर्मेशन या डॉक्युमेंटला जर रूलर सेट करायचा असेल, रूलर सेट केल्यानंतर काय होतं की तुम्हाला तुमचं पेज त्याचं मार्जिन रूलरच्या साह्याने आपण काय करू शकतो, ॲडजस्ट करू शकतो। सो मी जर रूलर सिलेक्ट केला तर हा बघा, हॉरिझॉन्टल रूलर आणि व्हर्टिकल रूलर दोन्ही रूलर्स आपल्याला विंडोवरती डिस्प्ले झालेले असतात। हा आहे रूलर आणि तो जर तुम्हाला नको असेल तर सेम तुम्ही रूलरवरती क्लिक करा, तो रूलर डिसॲपियर होईल डॉक्युमेंटवरून। नेक्स्ट आहे ग्रिड लाईन। या शोज ग्रुपमध्ये सेकंड ऑप्शन आहे ग्रिड लाईन। ज्यावेळेला तुम्ही ग्रिड लाईन ऑप्शन सिलेक्ट करता त्यावेळेला हे अशा पद्धतीनं ग्रिड लाईन डिस्प्ले होतं, याला म्हणायचं ग्रिड लाईन। हे पहा, आणि अशा ग्रिड लाईन्स तुम्हाला नको असतील तर पुन्हा व्ह्यू टॅबमध्ये शो नावाचा एक ग्रुप आहे, त्या ग्रुपमध्ये ग्रिड लाईनला ऑलरेडी टिक आहे तर तुम्ही कॅन्सल करू शकता आणि ग्रिड लाईन डिसॲपियर होतील आणि प्लेन पेज तिथे दिसून येईल। नेक्स्ट ऑप्शन आहे इथे तुम्ही झूम करू शकता ते पेज। मग झूमवरती क्लिक केल्याबरोबर झूम डायलॉग बॉक्स येतोय आणि या डायलॉग बॉक्समध्ये तुम्हाला ते पेज किती पर्सेंटमध्ये झूम करायचं आहे, 20%, ओके, मग ते 20%मध्ये झूम होईल। पुन्हा झूम ऑप्शनवरती क्लिक केल्याबरोबर तुम्ही तिथून
200% जर डिस्प्ले करायचं असेल तर ते पेज 200% डिस्प्ले होतं. आता 200च्या ऐवजी तुम्हाला जर 100% डिस्प्ले करायचं असेल तर सेम या झूम डायलॉग बॉक्समध्ये इथे 100% ऑप्शन आहे आणि तुम्ही तो फक्त 100 ऑप्शन सिलेक्ट करून ओके म्हणा, तुमचं डॉक्युमेंट 100% डिस्प्ले होईल. तेच जर तुम्हाला इथे नंबर ऑफ पेजेस जर मल्टिपल असतील आणि तुम्हाला फक्त 1 पेज डिस्प्ले करायचं असेल तर तुम्ही 1 पेज सिलेक्ट करू शकता. जर तुम्हाला मल्टिपल पेजेस डिस्प्ले करायचे असतील तर सेम व्ह्यू टॅबमध्ये झूम्स ग्रुपमध्ये मल्टिपल पेजेस ऑप्शन आहे. ज्यावेळेला तुम्ही मल्टिपल पेजेस ऑप्शन क्लिक करता त्यावेळेला तिथे जर मल्टिपल पेजेस असतील तर ते मल्टिपल पेजेस स्क्रीनवरती दिसून येतात. आणि नेक्स्ट ऑप्शन आहे पेज विड्थ. ज्यावेळेला पेज विड्थ ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करता त्यावेळेला त्या पेजची विड्थ वाढली जाते आणि ते मोठ्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला दिसून येते. हे झालं पेज विड्थ. आता मी 1 पेज सिलेक्ट करते, त्याबरोबर आपलं डॉक्युमेंट 1 पेजमध्ये कन्वर्ट होईल. इथे ऑप्शन आहे स्प्लिट. बऱ्याचदा हा क्वेश्चन MSCITच्या एक्झामला सुद्धा विचारला जातो की दिलेलं डॉक्युमेंट तुम्ही स्प्लिट करा किंवा दिलेलं डॉक्युमेंट हे डॉक्युमेंटमध्ये रुलर डिस्प्ले करा किंवा ग्रिडलाईन डिस्प्ले करा. तर व्ह्यू टॅबमध्ये हे सर्व काही ऑप्शन्स अवेलेबल आहे. स्प्लिट म्हणजे काय, तर तुमचं हे डॉक्युमेंट तुम्ही 2 सेक्शनमध्ये डिवाइड करू शकता. आता हे पहा, मी जर तुम्ही हे स्प्लिट ऑप्शन सिलेक्ट केला तर या पेजचे 2 पार्ट इथे डिस्प्ले होतात. याला म्हणतात स्प्लिट. स्प्लिट डॉक्युमेंट इंटू 2 सेक्शन्स म्हणजे एकच डॉक्युमेंट तुम्ही 2 सेक्शन्समध्ये डिवाइड करू शकता. आणि तुम्हाला जे नको असेल तर तुम्ही रिमूव्ह स्प्लिट ऑप्शन सिलेक्ट करा, ॲज इट इज ते डॉक्युमेंट दिसून येईल. तर हे आज आपण पाहिलेलं आहे व्ह्यू टॅबबद्दल. व्ह्यू टॅबमध्ये व्ह्यूज ग्रुप, शो ग्रुप आणि झूम ग्रुपबद्दल मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. तुम्ही हे प्रॅक्टिकली घरी चेक करू शकता आणि आउटपुटसुद्धा चेक करू शकता. हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. आणि तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल तर ICT ट्रेनर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.